अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर शांतता करार। इराणच्या परराष्ट्र उपमंत्र्यांनी केली पुष्टी। करारावर सहमती झाली। शुक्रवारी दोन्ही देश सह्या करणार। अमेरिका इराणच्या अंतर्गत कारभारात दखल देणार नाही। 30 दिवसांच्या आत अमेरिकेचं सैन्य इराण परिसरातून माघार घेणार। इराणवर लादण्यात आलेले तेल विक्रीचे निर्बंधही हटवले जातील। 19 जूनला दोन्ही देशात जिनिव्हामध्ये होणार शांती करार। इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची करारावर सही करणार। इराणच्या संसदेचे अध्यक्ष बागेर गलिबाफही जिनिव्हाला जाणार। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स करारावर स्वाक्षरी करणार। अमेरिका इराण कराराशी आम्ही बांधील नाही। करार निश्चित झाल्यानंतर इस्रायलची प्रतिक्रिया। राष्ट्रीय सुरक्षा मंत्री बेन जिवीर यांचं वक्तव्य। आमचं अमेरिकेवर प्रेम, पण त्यांच्या आधी नाही। इस्रायल काही बनाना रिपब्लिक नाही। बेन जिवीर यांची माहिती। अमेरिका आणि इराणमधील शांती कराराचं संयुक्त राष्ट्र महासचिवांनी केलं स्वागत। अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांचं केलं अभिनंदन। दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करावी। हॉर्मुझची समुद्रधुनी खुली व्हावी। संयुक्त राष्ट्रसंघानं केली अपेक्षा व्यक्त। अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं सोडला पांढरा धूर। इराणसोबत करारावर एकमत झाल्यानंतर सोडला पांढरा धूर। शांततेचं प्रतीक म्हणून पांढरा धूर सोडल्याची माहिती। युद्ध संपल्याच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण। कच्च्या तेलाच्या किमती 4.50% घसरलेत। कच्चे तेल प्रति डॉलर्स $81 पर्यंत खाली। युद्धादरम्यान $111 पर्यंत गेल्या होत्या कच्च्या तेलाच्या किमती। शांतता करार झाल्यानंतर अमेरिका आणि इराणकडून सैन्य कारवाई न करण्यास सहमती। लेबनॉनमध्ये युद्धबंदी लागू। ट्रम्प यांनी हॉर्मुझ समुद्रधुनी खुली करणार असल्याची केली घोषणा। हॉर्मुझ समुद्रधुनीत केलेली नाकाबंदी हटवली जाईल। अमेरिकेनं केली घोषणा। अमेरिका आणि इराणमधील शांती करारानंतर इराणच्या सैन्याकडून मोठं विधान। आमच्या सैन्यासमोर अमेरिका आणि इस्रायलचं सैन्य लाचार। इराणी सैनिकांनी केला दावा। अमेरिका आणि इस्रायल सैन्यांनी आमच्या सैन्यासमोर पराभव स्वीकारल्याचाही इराणचा दावा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवशी झाला शांती करार। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ट्रम्प यांचं केलं अभिनंदन। अमेरिका आणि इराणमध्ये शांती कराराचं केलं स्वागत। अमेरिका आणि इराण युद्धात अमेरिकेचं मोठं नुकसान। अमेरिकेच्या 13 सैनिकांचा मृत्यू तर 200 जखमी। अंदाजे 4 लाख कोटींचं नुकसान। 40% शस्त्रास्त्रही नष्ट। 37 अमेरिकेचे विमान आणि हेलिकॉप्टरचंही मोठं नुकसान। अमेरिका इस्रायल सोबतच्या युद्धामध्ये इराणच्या 1500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू। 15,000 कोटींपेक्षा जास्त नुकसान। अनेक तेल रिफायनरी उद्ध्वस्त। संचार सेवाही उद्ध्वस्त। इराणच्या विकास दरात मोठी घट। जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीवरून भाजपच्याच 2 मंत्र्यांमध्ये मतभेद। नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीचा निर्णय गिरीश महाजन यांचा। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती। तर उमेदवार मी ठरवत नसतो, पक्ष निर्णय घेतो, गिरीश महाजन यांचं उत्तर। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून खबरदारी। सांगली आणि साताऱ्यातील नगरसेवक सहलीवर कुटुंबियांसह नगरसेवकांना पाठवलं सहलीला। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत प्रचंड खतखत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची महायुतीवर टीका। मविया विधान परिषद निवडणूक एकसंघपणे लढत असल्याचाही दावा। अमरावती विधान परिषदेची निवडणूक मॅनेज झाली। बाजरिया पितापुत्रांचा गंभीर आरोप। उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचा आरोप। 17 उमेदवारांचे अर्ज बाजरिया यांनी केले सादर। चंद्रपूर महानगरपालिकेत वडेट्टीवार धानोरकर संघर्ष शिकेला। विजय वडेट्टीवारांच्या गटातील 5 नगरसेवक धानोरकर यांच्या गटात। धानोरकर गटाकडून महापालिकेतील काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांना हटवण्याची मोहीम तीव्र। मात्र बैठक घेण्याचा अधिकार मलाच असल्याचा राजेश अडूर यांचा दावा। धाराशिव बीड लातूर विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार तानाजी सावंत युती धर्म पाळणार। तानाजी सावंत यांचा पाठिंबा असल्याचा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा दावा। बसवराज पाटील यांनी सावंत यांची घेतली भेट। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश सोहळा। आपण हिटलर नाही, पाकिस्तानशी चर्चा झाली पाहिजे। सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य। हिंदुस्थान हिटलरच्या विचारांवर चालत नाही। भारताचा स्वभाव हिटलरचा नाही, तो मार्गही नाही, भागवतांचं विधान।
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स नंतर स्लोवाकिया देशाच्या दौऱ्यावर. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावामध्ये मोदींचं जंगी स्वागत. स्लोवाकियाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार चर्चा. म्हसवड पंढरपूर रस्त्यावर विहिरीत गाडी कोसळून 8 जणांचा मृत्यू. सोलापुरातल्या तांदूळवाडीत अपघातात मृत्यू झालेल्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार. 3 मायलेकांवर काळाचा घाला तर सून, आजी आणि नातवंडांवरही अंत्यसंस्कार. पत्नी, मुले आणि आईवर अंत्यसंस्कार करण्याची बावचे व साकोरे कुटुंबावर वेळ. सोलापुरातील 8 जणांच्या मृत्यूला सरकारचं हे दुर्लक्ष कारणीभूत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडून पिकअप दुर्घटनेवर संताप व्यक्त. सरकारच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीबाबतच्या धोरणात्मक निर्णयाचं काय झालंय, सतेज पाटलांचा सवाल. आजपासून नव्या दरानं कांदा खरेदीला होणार सुरुवात. आजपासून कांदा प्रति किलो 16 रुपये 50 पैशांनी खरेदी केला जाईल, तर कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.